कारण की ढोल नगाडे ढोल ताशे आपलं जळगावचं पारंपरिक डफडं ज्याला खूप डिमांड आहे संपूर्ण महाराष्ट्रात, तर त्यांचा आवाज आपल्याला प्रत्येक वेळेला येईल. चला, अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झालेली आहे. रणशिंग फुंकला गेलेलं आहे. आज कुठेतरी या सामन्यानंतर जळगाव प्रीमियर लीगच्या गेल्या 6 दिवसापासून धडधडणाऱ्या तोफा कुठेतरी विसावा घेताना आपल्याला दिसतील, कारण की पुढच्या वर्षीचा संघर्ष पुन्हा आपल्याला बघायचा आहे. चला, पंचांचा इशारा आलेला आहे. लेट्स प्ले. योगेश सोनवणेचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ आणि मंगेशच्या बॅट मधून आलेला आहे खणखणीत षटकार. या षटकाराचे प्रायोजक अमित दादा काळे, हॉटेल स्टेप इन. चला, मंगेशने आपलं खातं उघडलेलं आहे फुट लॉन्च फायटर संघाने. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू आपण मंगेश सारख्या फलंदाजाला करू शकत नाही. खूपच शॉर्ट चेंडू आहे आणि गती सुद्धा कमी आहे, तर आपल्याला चेंडू पुढे टाकावा लागेल. मंगेश सारख्या फलंदाजाला जर फसवायचं आहे, अनुभवी आहे, मोठ्या स्तरावर जबरदस्त क्रिकेट खेळतो. या अगोदर फॉर्मशी संघर्ष करत होता, आता मात्र फॉर्म मध्ये आलेला आहे. 2 चेंडू 2 ब्रँडेड जळगाव प्रीमियर लीगचे षटकार. तिसरा आणि हेमंत बेरेचा मैदानाच्या बाहेर दर्जेदार झेल. 3 चेंडू 3 JPL ब्रँडेड षटकार आलेले आहेत मंगेशच्या बॅट मधून. फुट लॉन्च फायटरची जबरदस्त सुरुवात. चला, स्क्रीनच्या जवळ जे लोक उभे बाजूला व्हायचे, समोरच्यांना दिसत नाहीये प्लीज. आयोजन समिती मॅन इन ब्लू, आपण लक्ष द्यायचे. यावेळेस मात्र कनेक्शन चेक केलं जाईल माझ्या मते. चौकाराचा इशारा आलेला आहे, प्रॉपर फटका. 3 षटकार 1 चौकार. योगेश सोनवणेचं महागडं षटक. बावीस धावा 4 चेंडू. बघा, मागच्या अर्थात दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात सुद्धा मंगेशने जबरदस्त सुरुवात केलेली होती, परंतु राज कासार या गोलंदाजाने नंतर कुठेतरी ब्रेक लावलेला होता. आता बघूया योगेश काय करतात ते. योगेश सोनवणे, मॅन फ्रॉम मेहरून, डावखुरे गोलंदाज. पॉवर प्लेची 2 षटकं असतील, त्यात 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू, डॉट बॉल. 22 धावा 5 चेंडू झालेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, हात मोकळे करण्याची संधी आणि बंटी भाऊ भारंबे यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा चौकार. पहिलं मागळं षटक योगेश सोनवणेचं संपलेलं आहे. 26 धावा, बिनबाद 26. फुट लॉन्च फायटर्स जबरदस्त सुरुवात देताना
चला RDX पुन्हा एकदा मैदानात दाखल झालेला आहे आणि RDX दाखल झालेला आहे आणि मंगेश विस्फोटक खेळी करतोय. रोहित दरडा पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 26 विदाउट लॉस. आणि आता महेश दीक्षित स्ट्राईकला असतील. महेश सामना करतील गणेश गव्हाणेचा. यावेळेस सावध सुरुवात करतोय. बघा याला म्हणतात की दूध का ज्याला छाछ भी फूक फूक कर पिता है. महेश दीक्षितने दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात सुरुवात थोडीशी खराब केलेली होती. जास्त धावा काढू शकलेले नव्हते, परंतु आता मात्र एकेरी धाव काढतायत आणि माहिती आहे की मंगेश तुफानी खेळी करतोय, तर मंगेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. गणेश विरुद्ध मंगेश. नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओ हो 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 हो, बघा पंचांचं या ठिकाणी कौतुक करायला हवं. ऑन द लाईन होता. ऑन द लाईन म्हणजे सर्कलच्या बाहेर पकडला जाईल आणि जबरदस्त कामगिरी. जोरदार टाळ्या मित्रांनो विनायक जोशी सर आणि त्यांच्या पॅनलसाठी. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. नो बॉलचा इशारा आणि मंगेशला आता पुढचा चेंडू फ्री हिट असेल तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. महेश आहे स्ट्राईकला. महेश फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅड बाउन्स. चौकार आलेला आहे. फ्री हिटचा फायदा उचललेला आहे. महेश च्या बॅट मधून येतोय पहिला ब्रँडेड खोंडे बंधू ज्वेलर्स चौकार आणि धावसंख्या 33 धावा. चला रिप्लेच्या माध्यमातून बघूया एकदा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलेला आहे. वन बाउंड चौकार. खोंडे बंधू ब्रँडेड चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर या ठिकाणी संधी होती. मुख्य मंचाच्या समोर जे लोक उभे आहेत, जळगाव प्रीमियर लीगचं मुख्य मंच, जे लोक उभे साईडला होऊन जायचे. मागे पाहुण्यांना मॅच दिसत नाहीये. मॅन इन ब्लू, मॅन इन ब्लू, ब्लू आर्मी लवकरात लवकर जायचंय. प्लीज तिकडे लक्ष द्या. चला या सामन्यात जर कुठलाही फलंदाज शतक झळकावतोय तर LCB च्या संपूर्ण टीमतर्फे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सरळ बॅटने फटका. ओ यावेळेस मात्र झेल पोहोचू शकलेला नव्हता. फटका चांगला होता. प्रेम द्विवेदी. दोन षटकांची समाप्ती. फुटलॉन्च फायटर्स 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. मंगेश 7 चेंडू 27 तर महेश दीक्षित 6 चेंडू 10 धावा.
जळगाव प्रीमियर लीगचा अंतिम फेरीचा सामना. लॉ क्रिकेट बॉईज आणि अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओहो फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर आणि फटका प्रॉपर. एक धाव मिळते. सोयो सिस्टीमचे युवा उद्योजक कौस्तुभ भाऊ ढाके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कौस्तुभ दादा आपलं मनपूर्वक स्वागत. ऑफस्टंपच्या बाहेर फटका चांगला आहे, प्लेसमेंट टायमिंग सुंदर आहे. कव्हरचा खेळाडू फुटवर्क दाखवतोय, धावा वाचवतोय. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. प्रेम द्विवेदी याचा खुट टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा आता मंगेश पाटील सामना करतील प्रेमचा. प्रेम या संपूर्ण स्पर्धेतला एकमात्र असा फलंदाज ज्याने 6 चेंडूत 6 षटकार. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, फाईन लेग थोडासा स्क्वेअरर आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः हर्षल. ओ यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल आणि मंगेश संकटात. आणि अल्ट्रा प्रो कॅमेरामन जळगावचे जबरदस्त कॅमेरामन सत्यम पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. चला मंगेशसाठी आता मात्र फुटलॉन्जने देव पाण्यात ठेवले असतील, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांची जी बॅटिंगची लाईनअप आहे ती सर्व मंगेशच्या अवतीभोवती आहे. चला तिसरे पंच बघतायत, निर्णय देतील आणि मंगेशला परतावं लागेल. पहिला जोरदार झटका फुटलॉन्ज संघाला. आपण बघू शकतो मंगेशची बॅट थोडीशी बाहेर होती आणि त्याच वेळेस बेल्स डिस्लॉज झालेले होते. जबरदस्त कामगिरी यष्टीरक्षकाकडून. मंगेश पाटीलची जागा घेण्यासाठी आता मैदानात दाखल होत आहेत आयुष मदानी. दोन्ही संघांना विनंती, 12वा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. चला पंचाला विनंती, सामना थांबवायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. चला ह्या उजव्या साईडला आपण खाली बसू शकतात. फुलटा चेंडू बॅटची कड शॉर्ट थर्ड बँकच्या दिशेने. 43 धावा झालेल्या आहेत. मंगेश पाटील एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात बाद झालेले आहेत.
हर्षल पाटील यांनी यष्टीरक्षक योगेश सोनवणेकडे चांगला थ्रो केलेला होता. फुलटॉस चेंडू सर्व बॅट लॉफ्ट केलेला आहे. फटका फसलाय. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. महेश दीक्षित तंबूत परततोय आणि झेल टिपलेला आहे जयेश नारखेडेने. महाअंतिम मुकाबला जळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा. ढोल ताशांचा गजर होतोय. मैदानामध्ये उत्साह. रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा हा जळगाव प्रीमियर लीगचा चौथ्या पर्वाचा महाअंतिम सामना. नारायणराव पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि बघा श्री क्रिकेट क्लबचे बहुतांश खेळाडू आपल्याला मैदानावर दिसत आहेत. त्यामध्ये मनोज तायडे वर्ग 1 चे अधिकारी महावितरणमध्ये सेवा देतात. मनोज तायडे, त्यानंतर हेमंत पाटील, बाळा निंबाळकर, त्यानंतर शुभम राजपूत, शुभम परदेशी, आशिष पाटील सुद्धा उपस्थित आहेत. दरम्यान चौकार येतोय. तर हे लोक मैदानात का आहेत तर श्री क्रिकेट क्लबचे बहुतेक मुलं या अंतिम सामन्यात खेळतात. त्यामध्ये आपण बघू शकतो गणेश गव्हाणे असतील, प्रेम असेल, ऑफस्टंपच्या बाहेर जितेंद्र सोनवणे, जळगाव जिल्ह्यातील एक जबरदस्त खेळाडू आणि जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे. दुर्दैवाने शेवटच्या षटकात बादफेरीचा सामना त्यांचा संघ हारलेला होता आणि यावेळेस मात्र आयुष मदानी इम्प्रोवाइज करतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार आणि या फटक्याने धावसंख्या 50 पार करते. 53 धावा, 2 गडी बाद. आयुष मदानीच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक हॉटेल स्टेपिन. चौथं षटक सुरू आहे. 53 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल गणेश गव्हाणे यांचा. गणेश गव्हाणे सुद्धा श्री क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व करतो. प्रेम द्विवेदी, चला रॉयल स्ट्रायकर हा संघ पहिल्यांदा या स्पर्धेत उतरलेला आहे. परंतु त्या संघाचे सभासद जे संघाचे खेळाडू आहेत, अक्षय पिंपळे असतील, सौरभ बाविस्कर असतील, हर्षल पाटील असतील, हे चौथ्या वर्षी संघ घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आणि पहिल्याच वर्षी संघ घेतला आणि जबरदस्त कामगिरी करत ते आता अंतिम फेरीत धडकलेले आहेत.
वकील बार असोसिएशनचे सचिव आहेत वीरेंद्रदादा, आपलं मनपूर्वक स्वागत. सोबतच आहेत प्राध्यापक दिनेश पाटील सर, आशिष पाटील सुद्धा उपस्थित आहेत, माही जाधव सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टीव्ही पंच या ठिकाणी बघतील आणि आपला निर्णय देतील. वाईड बॉल असेल, अवांतर धाव मिळेल. रिंकूदादा पाटील सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. रिंकूदादा मनपूर्वक स्वागत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला चेंडू. रतन गीते हे सुद्धा श्री क्रिकेट क्लबचे मेंबर आहेत आणि रतन गीते सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. बिलकुल, मला माहिती आहे. यावेळेस चेंडूला पंख फोडले, चेंडूने घेतली गगन भरारी, चेंडू होतोय सीमारेषा पार फरारी. उत्तुंग षटकार आलेला आहे अनिल सिंग. सरदार यावेळेस मात्र असरदार ठरताना दिसतोय. जबरदस्त फटका. पहिला षटकार अनिल सिंगच्या बॅटमधून. धाव संख्या 60, लॉस ऑफ 2. पाचवं षटक सुरू आहे. संजय सरोदे शॉट कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय, गिरकी घेतोय. एक धाव. 61, लॉस ऑफ 2. बाद होणारे फलंदाज आहेत महेश दीक्षित. जयेश नारखेडे यांनी झेल घेतलेला होता. प्रेम द्विवेदी गोलंदाज होते. शॉट कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मंगेश 9 चेंडू 30 धावा काढून चांगली फलंदाजी करत होते. 2 चौकार आणि 3 षटकार त्यांनी लगावलेले होते, परंतु एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात त्यांनी आपली विकेट गमावलेली आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॉडीला क्लोज होता, त्यामुळे हात फिरवण्याची कुठलीही संधी नव्हती. मंगेश पाटील याला धावबाद करण्यामध्ये हर्षल पाटील यांचा फार मोठा हात होता. योगेश सोनवणेचं कलेक्शन जबरदस्त होतं आणि जवळपास लाईनच्या जवळच मंगेशची बॅट मध्ये ड्रॅग होईल त्या अगोदरच बेल्स डिसलॉस केलेले होते योगेश सोनवणे यांनी. यावेळेस मात्र फटका जबरदस्त संपर्कात आलेला आहे बॅटच्या आणि हा षटकार ऋषभ दुसाले यांचा मैदानाच्या बाहेर. चांगला झेल. स्क्रीनच्या समोर उभं राहू नये प्लीज. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक अमित दादा काळे, हॉटेल स्टेप इन. 5वं षटक संपलेलं आहे. 67 धावा, 2 गडी बाद. 13.40च्या सरासरीने धावा येत आहेत आणि याच सरासरीने जर धावा येत राहिल्या तर निर्धारित 10 षटकांमध्ये 130 पेक्षा जास्तचा पल्ला फुटलॉन्च फायटरचा संघ गाठू शकतो. चला, IT डिजिटेक सॉल्युशनचे अक्षय पाटील हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. चला मनोज दादा, साइड स्क्रीन पासून दूर व्हायचंय. मनोज दादा प्लीज, थँक्यू. यावेळेस साइड स्क्रीनच्या वरतून हवाई हल्ला. सरदार
असरदार दिसतोय. जबरदस्त स्ट्राइक, हवाई फायर. 73 लॉस ऑफ 2. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर अक्षय पिंपळे जळगावच्या बुमराचं स्वागत केलेलं आहे आसमानी षटकाराने. फटका फसलाय आणि जळगावचा बुमरा वार आणि पलटवार दोन्ही करू शकतो. चला अक्षय पिंपळेचा कमबॅक. ओ हो गोपाल भाऊ. तर बघा छत्रपती संभाजीनगरचा एक संघ आहे, महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर. त्या संघाचे संचालक गोपाळ भाऊ भवरे, ज्यांच्या संघाने या संपूर्ण सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि कामगिरी का करणार नाही, संघाची बांधणी इतकी जबरदस्त आहे. चला आनंद भाऊ कदम यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागर पाटील मोरया वडापाव यांचं मनपूर्वक स्वागत. चला जळगाव एक्सप्रेस हेमंत बेहरे आता मैदानात दाखल झालेली आहे. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल हेमंतला जर त्याने अर्धशतकीय खेळी केली. पियुष भाऊ बेदमुथा यांच्याकडून. ओ हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट वर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे, सक्सेसफुल केलेला आहे. चेंडू जातोय डीप विकेट सीमा रेषा पार. मिळतोय JPL चा ब्रँडेड षटकार. 79 लॉस ऑफ 3. जबरदस्त फटकेबाजी. जळगाव एक्सप्रेस हेमंत बेहरे पुन्हा एकदा स्ट्राईकला. बघा पियुष कडून पियुष यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. तर भारत प्रिंटरचे मयुरेश चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. ओहो चांगला फटका डाऊन द ग्राउंड कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह केलेला आहे. जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू अडवला गेलाय परंतु फेक ही खरा, बॅकअप नाही. एक अवांतर धाव. ओ यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खोंडे बंधू ज्वेलर्स 24 कॅरेट खरा सोना. संतोष आप्पा खोंडे जे चौकाराचे प्रायोजक आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संतोष आप्पा आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. ऑन साइडला एक धाव मिळते. मिड विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. चेतन थोरात हा सुद्धा श्री क्रिकेट क्लबचा सदस्य आहे. तर नक्कीच श्री क्रिकेट क्लबचे जबरदस्त सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 6 षटकांची समाप्ती. फुटलॉन्ज फायटर्स या संघाची धावसंख्या 82 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बाद होणाऱ्या फलंदाजांवर नजर टाकूया. मंगेश पाटील एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात धावबाद झालेले आहेत. त्यानंतर महेश दीक्षित यांना जयेश नारखेडे यांनी झेल घेत. प्रेम द्विवेदी हे गोलंदाज होते. तर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. माफ करा 3 फलंदाज बाद झालेले आणि तिसरा फलंदाज आहेत अनिल सिंग, ज्याला योगेश सोनवणे यांनी अक्षय पिंपळेच्या गोलंदाजीवर झेल बाद केलेलं आहे. चला ढोल ताशांचा गजर.
आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आणि आपल्या समर्थकांचं मनपूर्वक स्वागत. कोल्ड फायरची एक पेटी या ठिकाणावरनं हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर ती आयोजन समितीकडे आणून द्यायची आहे. ब्याऐंशी धावा झालेल्या आहेत. डॉट बॉल. हेमंत बेहरे 7 चेंडू 9 धावा 1 षटकार. आयुष मदानी 10 चेंडू 17 धावा 1 चौकार 2 षटकार. बॅटची कळ. शॉट थर्ड बँकच्या दिशेने. चेंडू सरळ हातात. अक्षय पिंपळे जळगावच्या बुमराने झेल टिपलेला आहे आणि जळगाव एक्सप्रेस आता तंबूत परतते. हेमंत बेहरे कॉट अक्षय पिंपळे. बोल्ड प्रेम द्विवेदी. बघा मित्रांनो, प्रेम द्विवेदी हा जळगावचा उभरता सितारा आहे. जबरदस्त फलंदाजी करतो. चला, अजय देशमुख सुद्धा उपस्थित झालेले आहेत. अजय, आपलं सुद्धा स्वागत. चेतन पवार, आपलं सुद्धा स्वागत. ऑफस्टॉपच्या बाहेर आणि बरोबर खेळाडूच्या डोक्यावरून गॅप भेदलेला आहे. चौकार मिळतोय आणि या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक संतोष अप्पा खोंडे, खोंडे बंधू ज्वेलर्स. 86 धावा 4 गडी बाद 7 षटकांची समाप्ती. तर योगेश सोनवणे यांना प्रत्येक झेलवर नितीन सोनवणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक असेल. 86 लॉस ऑफ 4 आफ्टर 7. सचिन पटेल डावखुरे जबरदस्त फलंदाज ज्यांनी चौकाराने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. आयुष मदानी 10 चेंडूत 17 धावांची चांगली खेळी करतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा थोडीशी भरकटलेली आहे. अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ 1 धाव अवांतर आणि ती मिळालेली आहे. धावसंख्या चला 87 धावा झालेल्या आहेत. या वाईडला धरून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया आता रिव्ह्यूचा काय निर्णय येतोय. तिसरे पंच, तिसरा डोळा बघेल.
फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, डॉक्टर मनीष चौधरी सर. प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक जळगाव नगरीचे लाडके आमदार राजू मामा भोळे साहेब. द्वितीय पारितोषिक अजित भाऊ राणे, श्री काशी अर्थवर्क्स यांच्या सौजन्याने. तिसरं पारितोषिक श्री हर्षल भाऊ इंगळे, युवा उद्योजक, संचालक शक्ती पॉलिमर्स यांच्या सौजन्याने. चौथं पारितोषिक श्री सुनील भाऊ वामनराव खडके, माजी उपमहापौर जळगाव शहर महापालिका यांच्या सौजन्याने. सुपर 6 हॉटेल स्टेपिन श्री अमितजी काळे यांच्या सौजन्याने. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीकजी जीवराजानी, जे या ठिकाणी मंचावर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. यूट्यूब प्रायोजक महेश भाऊ चौधरी समाजसेवक. टॉस का बॉस गारवा बिराणी. अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. प्रेम या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. टॉस का बॉस गारवा बिराणी श्री जयेश नारखेडे. ट्रॉफीचे प्रायोजक आरजी ज्वेलर्स श्री रामदयाल गंगारामजी सोनी. लोअर स्पॉन्सर्स हॉटेल एके श्री आनंद भाऊ कदम. कौस्तुभ भाऊ ढाके यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बॅटिंग एंडचे प्रायोजक आनंद ज्वेलर्स आदित्यजी. सुपर 4 खोंडेबंधू ज्वेलर्स श्री संतोष अप्पा खोंडे. फटका फसलाय. चेंडू योगेश सोनवणेच्या हातात आणि नितीन सोनवणे यांच्याकडून या झेलसाठी 101 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. या स्पर्धेत बॉलचे प्रायोजक आहेत श्री क्रिएशन पंकज भाऊ चौधरी. लोअर स्पॉन्सर्स हॉटेल एके श्री आनंद भाऊ कदम, श्री ललित भैया भाऊ चौधरी, श्री बंटी भाऊ भारंबे. मनुमाता कन्स्ट्रक्शनचे श्री चेतनजी वाणी जे आपल्यासोबत उपस्थित आहेत. चेतनजी वाणी आपलं मनपूर्वक स्वागत. श्री अमोल भाऊ धांडे, विशाल भाऊ पाटील, अभिजित दादा महाजन, प्रीतम भाऊ पाटील, सोयो सिस्टीमचे कौस्तुभ ढाके युवा उद्योजक हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. गुरुवर्य दीपक आरडे सर, AR स्पोर्ट्स हबचे नयनजी राणे ज्यांच्याकडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर लाईक ब्रँडेड शूज मिळेल. तर श्री बंटी भाऊ गवळी या सर्वांचं या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभतंय. धावसंख्येकडे वळूया. 87 धावा, 7.4 षटक, माफ करा 7.5 षटक, 87. तर कुठेतरी आता रॉयल स्ट्रायकर संघाचा कमबॅक दिसतोय. बॅट चिकड, शॉट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जात आहे. एक वेगवान धाव. आयुष मदानी आता स्ट्राईकला. हर्षित मालपाणी यांनी आपलं खातं उघडलेलं आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. 8वं षटक संपलेलं आहे. फुटलॉन्ज फायटर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर या दोन संघांच्या दरम्यान जळगाव प्रीमियर लीग स्वर्गीय सौरभ अनिल खडके यांच्या स्मरणार्थ जळगाव प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. तर लॉ क्रिकेट बॉईज हे या स्पर्धेचे आयोजक.
चला, युवा नेते, युवा नेतृत्व आणि आपले षटकारांचे प्रायोजक, हॉटेल स्टेपिंगचे संचालक, माजी नगरसेवक सन्माननीय अमितदादा काळे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोबतच जुने जळगाव मित्रमंडळाचे आधारस्तंभ धनंजय पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप हंसकर पाट्या मास्टर, आपलं सुद्धा स्वागत. आठ षटकांची समाप्ती, 88 धावा, 5 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका आणि त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू कव्हर क्षेत्रात अडवला गेलेला आहे. जयेश नारखेडे गोलंदाजी करतोय. अमितदादा काळे हे या स्पर्धेतील षटकारांचे प्रायोजक आहेत. हॉटेल स्टेपिंगचे संचालक, युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, माजी नगरसेवक. एकोणनव्वद धावा, 5 गडी बाद. चला, प्रीतम भाऊ पाटील, बच्छाव दादा, जितेंद्र चौधरी ढोल ताशांचा आनंद घेताना. मित्रांनो, आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती असेल की गोलंदाज ज्या वेळेस लोड असतो आपण लक्ष द्यायचंय. आयोजन समितीचे सदस्य, चला, छत्रपतींचा छावा लगावतोय षटकार, मिळवतोय 6 धावा. जळगाव प्रीमियर लीग ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेफिन, अमितदादा काळे, माजी नगरसेवक. शहाण्णव धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद. 9वं षटक सुरू आहे. चला, शतकापासून 4 धावा दूर. पुन्हा एकदा हवाई फायर, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतोय जळगाव प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार साइड स्क्रीनच्या वरून. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेपिन, अमितदादा काळे, माजी नगरसेवक. पुन्हा एकदा, आणि या षटकारासाठी आणि या पुढील प्रत्येक षटकारासाठी जेठालाल यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. आयुष मदानीला. आणि गणेश गव्हाणे ज्या संघाचा सदस्य आहे, तो संघ जर हा सामना जिंकला, जळगाव प्रीमियर लीगचा महाअंतिम सामना जर गणेश गव्हाणे ज्या संघात खेळतोय तो संघ जर जिंकला, तर त्या संघाला मनोज तायडे, वर्ग 1 अधिकारी, महावितरण नाशिक यांच्याकडून
5,000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. चला, लागोपाठ 4 षटकार जर कुठल्या खेळाडूने लगावले तर जुने जळगाव मित्रमंडळाचे धनंजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. 108 धावा झालेल्या आहेत आणि या प्रत्येक ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेप इन, चला या सामन्यात कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 4 षटकार लगावले तर त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक. जुने जळगाव मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष, पहिला षटकार आलेला आहे. चला, धनंजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. त्यासाठी आपल्याला 4 लागोपाठ षटकार आणि हा षटकार आता आयुष मदानीच्या बॅट मधून आलेला आहे. तर जेठालाल आपल्यावर आता 200चा भार झालेला आहे. चला, 9 षटकांची समाप्ती. फुट लॉन्ज फायटर या संघाची धाव संख्या 114, 114 धावा, 5 गडी बाद. शेवटचे हाणामारीचे 6 चेंडू. तुषार चौबे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. वेलकम तुषार. सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी पद्माकर पाटील, जळगावच्या शुभ्र प्रकाशात न्हावून निघणाऱ्या या सागर पार्क क्रिकेट मैदानावरून मी पद्माकर पाटील आणि माझे सहकारी समालोचक सौरभ सिंग राजपूत, द व्हॉइस ऑफ मराठवाडा, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तन्वीर पिंजारी भाऊ, आपलं सुद्धा स्वागत. हितेंद्र दांडे, हॉटेल चकदे, आपलं सुद्धा स्वागत. वन 114. ऑफ स्टंपच्या बाहेर फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू सज्ज आणि झेल टिपलेला आहे. आशिष विश्वकर्मा यांनी झेल टिपलेला आहे. हर्षित मालपाणी कॉट, आशिष विश्वकर्मा बोल्ड, अक्षय पिंपळे. चला, जो खेळाडू या सामन्यात अर्धशतकीय खेळी करेल, शक्ती पॉलिमरचे संचालक युवा उद्योजक हर्ष लिंगळे यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. ओके, रोहित भाऊ सूर्यवंशी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहित दादा सूर्यवंशी. रोहित दादा, आपल्याला विनंती असेल की मुख्य मंचाची शोभा आपण वाढवायची. सोहम दादा खडके, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्य मंचाची शोभा वाढवायची. सोहम दादा खडके. ओ, डाऊन द ग्राउंड, चांगला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. जबरदस्त गोलंदाजी, टिच्चून मारा करतोय अक्षय पिंपळे, जळगावचा बुमरा आणि या संघाचा संचालक. 116. शेवटचे 3 चेंडू स्ट्राईकला असतील. गिरीश वंजारी ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूला बघितलंय आणि जाऊ दिलंय. आत्मविश्वास बघा फलंदाजाचा की त्याला माहिती होतं की हा वाईड आहे,
पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईडची एक धाव मिळते आणि धावसंख्या 117, 117 धावा. चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. लागोपाठ 4 षटकार जर आपण ठोकले तर आपल्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. दरम्यान भानुभाऊ सावदेकर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. अमित दादा आलेले. धनंजय पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. लागोपाठ 4 षटकार लगावले तर. परंतु धनुदादा आता शेवटचे 3च चेंडू या डावात शिल्लक आहेत. हा पुढच्या डावात सुद्धा मारले तरी 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. वाईड. चला गिरीशला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक युवा प्रदीप लोखंडकर यांच्याकडून. ओ बुंध्यात टाकलेला चेंडू, जड़ों में गेंद, और देखिए इस गेंद को खोद कर ही निकालना पड़ता है, हेलीकॉप्टर उड़ाना पड़ता है. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 117, 117 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला अनिल सिंग या सरदाराने सुरुवात असरदार केलेली होती, परंतु चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीत तो बदलू शकलेला नव्हता. परंतु आसमानी हल्ला, गगनचुंबी षटकार, डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. या जेपीएल ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेप इन, अमित दादा काळे, माजी नगरसेवक. चला गुर्जर प्रीमियर लीगचा स्टार हर्षल पाटील सुद्धा उपस्थित आहे. वेलकम. चला 1 2 3 लॉस ऑफ 6. शेवटचा निर्णायक चेंडू जळगावचा बुमरा करेल आणि गिरीश वंजारी हा शेवटचा चेंडू खेळेल. 123 धावा, 6 गडी बाद. फुट लॉन्च फायटर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकरच्या दरम्यान जळगाव प्रीमियर लीगचा महाअंतिम फेरीचा थरार जळगावच्या सागर पार्क क्रिकेट मैदानावर सुरू आहे. पुन्हा एकदा हवाई फायर, लोगन सीमा पार, जेपीएल ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेप इन, अमित दादा काळे. फुट लॉन्च फायटर या संघाने आपल्या निर्धारित 10 षटकात 129 धावा केलेल्या आहेत आणि 130 धावांचं लक्ष असेल रॉयल स्ट्रायकर या संघासमोर. तर चला मित्रांनो, आता पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावात आपल्याला छत्रपती संभाजीनगरची बुलंद तोफ ऐकायला मिळणार आहे. तर पुढच्या डावात आवाज असेल सौरभ सिंग राजपूत यांचा. धन्यवाद पॅडीदा. चला विनंती आहे आता सर्व जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या लगत बसलेले आहेत, उभे आहेत, 1-1 फूट थोडंसं मागे होऊन जा. जेवढेही प्रेक्षक तिकडे उभे आहेत, जो कोणी गोलंदाज या मॅच मध्ये हॅट्रिक घेईल त्यांना तुषारजी चोबे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग पहिल्याच डावामध्ये आपण बघितली. मोठी धावत संख्या इकडे मात्र उभारली गेली आहे. जळगावची मानाची स्पर्धा, जळगाव शहरातली सर्वात मोठी स्पर्धा, तिचा मात्र जर बघितला तर आज मान कोणत्या संघाच्या डोक्यावरती सजतोय हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. विश्वास चाहिए तो नाम याद रखिए, आनंद ज्वेलर्स, रिंग रोड, वनिता हॉस्पिटल के सामने. यहाँ हर खरीदारी है 100% पारदर्शी. पुराने सोने का 100% विनिमय मूल्य, हीरे का 100% एक्सचेंज और कैरेटोमीटर से शुद्धता की सटीक जांच. आनंद ज्वेलर्स, भरोसे की नई पहचान, हर रिश्ते की पवित्र पहचान. मंगलसूत्र की नई और मनमोहक रेंज अब आनंद ज्वेलर्स पर. परंपरा, ट्रेंड और तकनीक,
तीनों का संगम सिर्फ आनंद ज्वेलर्स में। परंपरा भी, स्टाइल भी, कैरेटोमीटर की शुद्धता, BIS हॉलमार्क का भरोसा। रिंग रोड, वनिता हॉस्पिटल के सामने। विश्वास चाहिए तो नाम याद रखिए, आनंद ज्वेलर्स, रिंग रोड, वनिता हॉस्पिटल के सामने। यहाँ हर खरीदारी है 100% पारदर्शी, पुराने सोने का 100% विनिमय मूल्य, हीरे का 100% एक्सचेंज और कैरेटोमीटर से शुद्धता की सटीक जांच। आनंद ज्वेलर्स, भरोसे की नई पहचान, हर रिश्ते की पवित्र पहचान। मंगलसूत्र की नई और मनमोहक रेंज अब आनंद ज्वेलर्स पर। परंपरा, ट्रेंड और तकनीक, तीनों का संगम सिर्फ आनंद ज्वेलर्स में। परंपरा भी, स्टाइल भी, कैरेटोमीटर की शुद्धता, BIS हॉलमार्क का भरोसा। रिंग रोड, वनिता हॉस्पिटल के सामने। अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा आणि नक्कीच जर बघितलं तर आता मात्र मोठा रनचेस जो मात्र राहणार आहे. जो मात्र राहणार आहे 60 बॉलमध्ये 130 आव्हान आणि गणेश गव्हाणे इकडे मात्र स्ट्रायकर यांचा मारा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पराग बेदमुथा यांना मात्र इकडे आता पाचारण केलं गेलंय. दुसरीकडे गणेश गव्हाणे मात्र इकडे स्ट्रायकर यांना पाहायला मिळतील. शेवटचा डाव मैदानाच्या आतमध्ये आता ऑन होतोय. सर्वांना विनंती आहे एकदा शेवटच्या वेळेस
फुल जोश मध्ये होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. यस, हा जोश आहे जळगावचा, कारण की जळगावची दिवाळी आज मात्र सागर पार्कच्या मैदानावरती साजरी केली जाते. JPL चा मेगा फायनल स्वर्गीय सौरभ भैया खडके यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेचा शेवटचा डाव. 60 बॉल 130 ची गरज. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने मागे मात्र इकडे फिल्डर आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते आहे. जिकडे बघाल तिकडे आज मात्र फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक इकडे मात्र दाखल झालेत. आणि सकाळीच मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की जळगावची अशी एक गल्ली नसेल, जळगावचा असा एखादा प्रभाग नसेल की जिकडनं जर बघितलं तर प्रेक्षक आज सागर पार्कवर आलेले नसतील. हे यश आहे LCB बॉईजचं. फुलाल्यांचा बॉल आडव्या बॅटने आयुष इकडे मात्र पोहोचलेत. चेंडूला जोपर्यंत अडवताय धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 2 धावा मात्र इकडे स्कोर काढवा लागताना पाहायला मिळतात आहे. डफड्यांचा आवाज, त्यातल्या त्यात जर बघितलं तर थंडीचं वातावरण, ब्लू जॅकेट मध्ये उतरलेली मैदानाच्या आतमध्ये ब्लू आर्मी LCB ची सध्याच्या घडीला माहोलच जरा वेगळा पाहायला मिळतो इकडे. रन संख्या स्कोर कार्डवर स्थिर आहे. 2 धावा बिनगडी बाद. मोठ्या धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. नजरा असतील इकडे फलंदाजांवरती. फुलाल्यांचा बॉल टोएंडला लागतोय. फिल्डर मात्र तिकडे आहेत. मुकेशजी सुर्वे यांच्या वतीने जो कोणी खेळाडू पहिली विकेट घेईल त्यांच्यासाठी 501 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र जमा केला गेलाय. तर या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. जो कोणी गोलंदाज पहिली विकेट घेईल त्याला मुकेशजी सुर्वे यांच्या वतीने 501. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. फुलाल्यांचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इकडे होत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून येतोय. बक्षीस लागतात आहे. टाळ्या शिट्ट्यांचा आवाज, डफड्यांचा आवाज आणि सध्याच्या घडीला मात्र दणानून उठलंय सागर पार्कचं हे मैदान. रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे 3 वरती. हो फुलाल्यांचा बॉल आहे. पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघालाय. हालाकी मोठा फटका इकडे पाहायला मिळाला नाही, बट एक धाव इकडे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळते. यस, नो +1 अशा 2 धावा इकडे जुळतील आणि त्याचबरोबर पुढचा बॉल हा मात्र फ्री हिट असणार आहे. आता संधी आहे हात खोलण्याची. नक्कीच एक प्रेशर रिलीजिंग फटका सुरुवातीच्या काही चेंडूंवरती जो मात्र येणं गरजेचं आहे. यावेळेसचा बॉल सरळ मात्र चेंडूला घडवली हवाई सफर आणि एवढ्याला मारलाय की चेंडू हरवलाय की काय. जबरदस्त फटका रडार मध्ये होता आणि जसा आला तसा मात्र सरळ सीमारेषा पारच गेलाय. रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढतीये. 11 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे आणि हा लागतोय हॉटेल स्टेप इन सुपर षटकार. या षटकाराचे प्रायोजक हॉटेल स्टेप इन. जबरदस्त बॅटिंग, अशा प्रकारच्या फटक्यांची सध्याच्या घडीला गरज आहे टीम रॉयल स्ट्रायकर्सला. यावेळेस मिस टाइम झालाय. फटका उंची मिळाली आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 500 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र जाणार आहे पराग बेदमुथा यांना. पहिल्या धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. आकाश जगताप यांच्या वतीने जर बघितलं तर 1000 रुपयांचा पुरस्कार आणि लगातार 4 षटकारांना धनंजय भाऊ पाटील यांच्या वतीने लगातार 4 6 साठी देखील पुरस्कार लागताय. म्हणजे बघा, विकेट साठी जर तिकडनं पुरस्कार लागताय, षटकारांसाठी देखील पुरस्कार लागताय. पराग भाई यांच्या प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. 11च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का लागतोय. 500 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र जो जमा होता तो मात्र आता मिळणार आहे परागजी बेदमुथा यांना. जबरदस्त गोलंदाजी, प्रत्येक विकेट साठी त्यांच्या 1000 रुपयांचा पुरस्कार देखील मात्र इकडे आहे. बट जबरदस्त पहिल्या षटकात मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर जळगावचा उभरता सितारा आल्या आल्या पहिल्याच बॉलला पाठवतोय सरळ सीमारेषा पार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. धावा मिळतील 6 6 6. षटकार. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला होता आणि त्याला मात्र डिस्पॅच करून दिलं. प्रेम द्विवेदी यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय
आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण बघू शकतो 17 धावा इकडे मात्र स्कोर काढवा लागलेला 17 for 1. प्रेम द्विवेदी ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रमही केला होता. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती स्टाईल मध्ये इकडे मात्र खातं उघडतोय. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर स्थिर आहे 17चे. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल. मंगेश पाटील यांना पाचारण केलं जात आहे. रॉयल स्ट्रायकर्स संघाने खास प्रभावित केलाय. पहिला सामना देखील मात्र याच टीमने या स्पर्धेचा खेळला. फायनल देखील आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पण दुसरीकडे जर बघितलं तर मागच्या वर्षी तुटलेलं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे फुट लाऊंज फायटर्स. प्रयत्न राहील मंगेश पाटील यांचा की जी का मागच्या वर्षी गोष्ट सेमीफायनल पर्यंत सीमित राहिली होती ती मात्र यावर्षी ट्रॉफी घेऊन मात्र पूर्ण केली जावी. समोर जर बघितलं तर गणेश आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एकीकडे जबरदस्त बॅटर तर दुसरीकडे मात्र एक चांगला गोलंदाज. जबरदस्त माहोल बनलाय. यासाठी ही स्पर्धा प्रेक्षकांची स्पर्धा म्हणून ओळखली जाते कारण की मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आलेत आज इकडे. फुलाल यांचा बॉल बॅटवर तेवढा काही खासरित्या आला नाहीये. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इकडे मात्र एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेली आहे. नक्कीच स्कोर कार्डवर मोठी धाव संख्या आहे बट समोर जर बघितलं तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. एक अशी बॅटिंग लाईनअप जी मात्र युवा आहे बेकऑफ आहे. सिक्क्याच्या एक साईडला जिकडे युवा लिहिलेलं असतं ना तिथे मात्र बेकऑफही लिहिलेलं असतं. आणि हा खेळाडू या खेळाडूचं तुम्ही नाव लक्षात ठेवा जो तुमच्या सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. प्रेम द्विवेदी. हे भविष्य आहे बॉस जळगाव क्रिकेटचं. या युवा खेळाडूने जो पोटेन्शियल सामन्याचा रिझल्ट काहीही लागो बट प्रेम द्विवेदीने या स्पर्धेमध्ये फार मनं जिंकली आहेत. रनसंख्या 18. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर केला. स्लोअर वनचा वापर तिकडे केला होता. क्षेत्ररक्षक मात्र आहे चेंडूला अडवण्यासाठी. मंगेशचा स्लोअर वन देखील खासा कारगर राहिला आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं अतिशय चांगल्यारीत्या स्लोअर चेंडूचा त्यांनी वापर केला होता. यावेळेस मात्र चेंडू लिव्ह करून दिला आहे. नक्कीच जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी येणाऱ्या वर्षभरात मात्र नक्कीच मिसाल दिली जाईल JPLच्या या फायनलची की शेवटचा दिवस होता. फायनल होता. थंडी होती आणि सागर पार्कच्या बाहेर बोर्ड लागलेला होता. हाऊसफुल. जबरदस्त रेकॉर्ड ब्रेकिंग आयोजन. त्यातल्या त्यात 61,000 रुपयांचा पहिला पुरस्कार त्यासाठी मात्र खेळवला जातोय हा मेगा फायनल. 24 संघांची स्पर्धा. 2 संघ मानाचे आहेत बट सध्याच्या घडीला घौडदौड एकच सुरू आहे पहिल्या बक्षिसाची. खराब चेंडू. फ्लॅट फटका खेळलाय. फिल्डर मात्र आहेत तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडताय कमी. फलंदाजाला मिळतीये चौकाराची हमी. 4 चौकार. चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स यांचे देखील आम्ही धन्यवाद मानतो ज्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर या स्पर्धेला चौकाराचं सौजन्य दिले गेलंय. संतोषप्पा खोंडे त्यांची उपस्थिती इकडे मात्र आपल्याला लाभलेली आहे. जबरदस्त माहोल. जबरदस्त माहोल सध्याच्या घडीला इकडे मात्र मैदानावर बनतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर 23. एक गडी बाद असताना वार पलटवार झाले. षटकार पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळाला. विकेटही पाहायला मिळाली आहे. हो खराब चेंडू. आलटी पलटी खेळलाय. हालाकी नो बॉलचा इशारा आला आणि हा देखील चेंडू जातोय. 1-2 का 4. 1-2 का 4. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा. 4 चौकार. जबरदस्त वातावरण. हे वातावरण याच्या मागचं कारण जर आहे ते म्हणजे लॉ क्रिकेट बॉईज. हे वातावरण बनवलं गेलंय. गेल्या 5 दिवसांची मेहनत आहे की आज एवढा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. रनसंख्या मात्र वाढतीये. फुलाल्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. फ्री हिट आहे आणि इकडे मात्र काय आय गेस डायरेक्ट हिट तिकडे झालेला नाहीये. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे आणि एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र 29 वर वाढती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. आतापर्यंत जर बघितलं तर 50-50 कामगिरी राहिली आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मैदानाला घासत पुसत चाटत सरळ निघून गेला सीमारेषा पार. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 33 रन.
एक गडी बाद. उर्वरित जर बघितलं तर 48 बॉल सामना जिंकण्यासाठी 97 ची गरज आहे. 48 बॉल 97 ची गरज. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर या स्पर्धेचे प्राऊड स्पॉन्सर स्माइलिंग नीचे सर्व आदरणीय डॉक्टर मनीषजी चौधरी साहेब यांचं मात्र इकडे आगमन आहे. आणि साहेबांना मी नक्कीच विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मनीषजी चौधरी सर यांचं देखील जळगाव क्रिकेटमध्ये फार मोठं कंट्रीब्युशन राहिलं आहे. कारण की सातत्याने जर बघितलं तर प्रत्येक स्पर्धेसाठी मग स्पॉन्सरशिप देणं असो किंवा जर बघितलं तर ज्या काही रिक्वायरमेंट स्पर्धेसाठी लागतात आहे, जे काही रिक्वायरमेंट आयोजक त्यांच्याकडे घेऊन जातात आहे ते पूर्ण करणं असो, कधीच मात्र यांनी कोणाला नाराज होऊ दिलेलं नाही आहे. आणि त्यासाठी मनीषजी चौधरी सर यांचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. रनसंख्या मात्र सध्याच्या घडीला 33 आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई कोणाला नक्कीच मुकेशजी सुर्वे यांच्या वतीने अजून एक पुरस्कार इकडे जमा झाला आहे. दुसरी विकेट जो कोणी घेईल त्यांना 500 आणि पहिल्या विकेटसाठी 500 इकडे मात्र जमा आहेत पराग बेदमुथा यांचे. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर 33. ओहो हो, ही मात्र लढाई बघण्यालायक राहणार आहे. कारण की बघा आयुषने देखील मात्र या स्पर्धेमध्ये परफॉर्म केलाय, दुसरीकडे प्रेमने देखील परफॉर्म केलाय. आता जर बघितलं तर दोन छाव्यांच्या मध्ये सध्याच्या घडीला लढाई लागली आहे. एकीकडे आयुष तर दुसरीकडे प्रेम. हलक्या हातांनी सन्मान दिला आहे. यावेळेस मात्र काय फिल्डर तिकडे आहे, चेंडूला जोपर्यंत अडवतील धाव घेतलेली नाही आहे. इकडे काय घडतंय एक्झॅक्टली समजायला मार्ग नाही. धावस्वरूपी मात्र आपण बघू शकतो सातत्याने 2 बॉल मात्र इकडे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. या 2 निर्धाव चेंडूने मात्र रनसंख्या स्थिर आहे. समीकरण बदलत आहे. 46 बॉल 97 सध्याच्या घडीची स्थिती. मजा येते. स्वेटर कान टोप्या सगळं काही ऑन करून इकडे मात्र सर्व पोहोचले आहेत. बट कोणीही आपल्या जागेपासून हालायला तयार नाही आहे. कमालीची मॅच, कमालीचा सामना, मोठा सामना, मानाची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात डफडे. बघा स्पर्धा कोणती असू द्या हो, जळगावमध्ये फायनलला जर डफडे नाही ना तर त्या फायनलला मजा देखील नाही. आणि इकडे मात्र डफडे देखील आपले पुरेपूर काम अतिशय चांगल्यारीत्या बजावतात आहे. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला मात्र तिकडे खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते आहे. रनसंख्या नाही घेतला. यस, धाव मात्र इकडे घेतलेली नाही आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना प्रीतम भाऊ मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस, धावस्वरूपी आता मात्र इकडे एक धाव मिळते. चांगली कामगिरी आतापर्यंत जी मात्र या षटकात केली आयुष मदानी यांनी. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. बॅटिंगमध्ये देखील जलवा आणि गोलंदाजीतही जर बघितलं तर अतिशय प्रभावशाली कामगिरी. 44 बॉल 96 ची गरज. गणेशवर नजर आहेत. 38 चा खेळही आता मात्र खुल्ला आहे. पुढचा चेंडू यावेळेस काय फ्लॅट 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 फटका फसला. फलंदाज बाद. यस, 500 रुपयांचा पुरस्कार हा मात्र इकडे जाईल आयुष मदानी यांना. मात्र हा 500 रुपयांचा पुरस्कार जाणार आहे. ₹500 पुरस्कार इकडे मात्र जमा झालाय. आयुष मदानी यांना मात्र हा ₹500 पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिल्या विकेटसाठी 500 आले होते. आता याही विकेटसाठी मात्र आयुषला 500 आलेत. नक्कीच सध्याच्या घडीला 2 धक्के इकडे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 34च्या स्कोरवर हा मात्र दुसरा धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त वातावरण, जबरदस्त सामना, मोठी मॅच आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही संघ अतिशय चांगलं क्रिकेट खेळून आतापर्यंत इकडे पोहोचलेत. या बात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. LPL चा सिक्सर किंग या स्पर्धेचे टॉस का बॉसचे प्रायोजक जयेश नारखेडे आलेत. आणि जयेश नारखेडे जर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावतात आहे तर AR स्पोर्ट्स हब जे सर्व नयन भाऊ राणे यांच्या माध्यमातून त्यांना एक इम्पोर्टेड शूज इकडे मात्र गिफ्ट केला जाणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्या हातांनी मात्र इकडे सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आयुषसाठी. धाव खर्च केली आहे फक्त एक
आणि गडी देखील बाद केला एक. कमालीचं षटक, कम खर्चा, फुल चर्चा. 3 षटकांच्या अखेरीस 34 रन, 2 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 42. धावा पाहिजे 96. 42 बॉल, 96 ची गरज. क्रिकेटचा खेळ, प्रत्येकाच्या आवडीचा खेळ, प्रत्येकाला उत्कंठा वर्धक करणारा खेळ आज मात्र पाहायला मिळतोय जळगावच्या सागर पारच्या मैदानावर. खचाखच भरलेलं हे मैदान, जणू काही एखाद्या स्टेडियमचं स्वरूप मात्र इकडे या मैदानाला प्राप्त झालंय. प्रत्येक जण आज मात्र इकडे मोठ्या आशेने आलाय. आता बघा, काही जणांना इकडे वाटत असेल की नक्कीच फुट लावून जिंकावी. काही जण 34 वर 2. काही जणांना वाटत असेल फुट लावून जिंकावी, काही जणांना वाटत असेल रॉयल स्ट्रायकर्स जिंकावी. बट काही क्रिकेट प्रेमी असे आहेत ते म्हणत असतील की मॅच कोणीही जिंको, सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत गेला पाहिजे. कारण की 1 वर्ष वापस मात्र JPL ची वाट बघावी लागणार आहे. आणि अशा आठवणी यावर्षी JPL ने दिल्यात ना. मग बॉल आउट असो, त्याचबरोबर जर बघितलं तर 6 बॉल 6 सिक्स असो, काल रात्री किरण पोलार्ड यांनी खेळलेली इनिंग असो, खूप साऱ्या आठवणी यावर्षी या स्पर्धेने दिल्यात. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. DP अण्णा यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्गावर पाचारण केलं गेलंय आणि एका धावेच्या मदतीने षटकाला इकडे मात्र सुरुवात होती आहे. आमच्या WDZच्या टीमचं देखील मात्र कौतुक राहील. फार मेहनत मात्र त्यांनी देखील गेल्या 6-7 दिवसांमध्ये केली आहे. त्याचबरोबर संपूर्ण आमची अंपायरिंगची टीम, त्यांचंही मात्र विशेष कौतुक. प्रत्येकाने मात्र आपला जिम्मेदारी अतिशय चांगल्यारीत्या इकडे बजावली आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 35 वर 2 स्कोर. ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती. डावाचं मात्र हे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिक्सर किंग स्ट्रायकर एंडला जयेश नारखेडे. हो, यावेळेस जर बघितलं तर नक्कीच खरा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. मॅन फ्रॉम नाशिक मयूरजी सोनवणे यांचा आलाय. मयूरजी सोनवणे आणि त्यांच्या टीमचं देखील मात्र विशेष कौतुक करावं लागेल. गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये जी कामगिरी त्यांनी जळगावमध्ये केली आहे, खास करून थ्रो गोलंदाजीच्या रिगार्डमध्ये जबरदस्त. 100% गॅरंटी. थ्रो गोलंदाजी बॅन हा मात्र त्यांचा अजेंडा. ओ, वेगाने बीट केलाय, खासा वेगात मात्र इकडे चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र आपण बघतोय पुढे जात आहे. चांगलीच गोलंदाजी. नक्कीच हलक्या हलक्या टाळ्यांचा आवाज देखील येतोय. जे चाहते फुट लाऊंजचे आहेत, ज्यांना मात्र इकडे पाहायचंय की फुट लाऊंज दबाव बनवेल बॅटिंग टीमवरती, बट फलंदाजाला देखील इकडे मात्र मागे सारून चालणार नाहीये. जयेश नारखेडेला आज मात्र सांगावं लागेल की का LPL चा सिक्सर किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं ते. 36 वर 2 स्कोर, 36 for 2. याही वेळेस मात्र बीट केलंय. वा भाई वा, काय गोलंदाजी केली जाते. नाव आहे DP अण्णा. जबरदस्त कामगिरी. टप्पा मात्र इकडे पकडलेला आहे सध्याच्या घडीला आणि सातत्याने जर बघितलं तर बॉलर टू कीपर अशाच प्रकारचे चेंडू हाताळतात आहे. स्माइलिंग नीज बॉलिंग एंड कडनं मात्र सध्याच्या घडीचं षटक आपण बघत आहोत. कमालीची गोलंदाजी. याही वेळेस मात्र सरळ चेंडू बॉलर टू कीपर जातोय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर धावसंख्या आली होती, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर गेल्या 11 बॉलमध्ये फक्त 3 धावा ज्या मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतात आहे. काय माहोल इकडे बनलाय, जल्लोष मात्र सगळीकडे होतोय. कमालीची स्पर्धा, कमालीचा सामना. JPL शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट बॉल, शेवटचा बॉल राहील या षटकातील हा. यावेळेस मात्र बॅटची कड आणि इकडे काय मोठी विकेट येते. थाप मात्र ठोकली गेली आहे. दिनेश पवार विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवतात आहे. जयेश नारखेडे यांना मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. बॅटची कड मात्र तिकडे लागली आणि चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातामध्ये. फलंदाज मात्र बाद होत असताना कमालीची गोलंदाजी या षटकात झाली आहे.
मुकेशजी सुर्वे यांच्या वतीने डीपी अण्णा यांना देखील 500 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र जो की जमा झालेला आहे. तब्बल 1,500 रुपयांचा पुरस्कार आतापर्यंत मुकेशजी सुर्वे यांच्या वतीने गोलंदाजांना दिल्या गेलेल्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये इकडे मात्र ते जमा करत चालतात आहे. काही खास नातं दिसतंय फुट लाऊंज फायटर सोबत त्यांचं 100%. चार बॉल मध्ये 4 षटकार आले तर धनंजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कार आहे. फुलाल्यांचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. आयुषला मात्र इकडे आता पाचारण केलं गेलंय. कंटिन्यू ठेवला आयुषला. षटक काढून घेण्याचा इकडे मात्र इरादा आहे. नक्कीच आतापर्यंत आपण बघतोय 37 वर 3 स्थिती. 35 बॉल मध्ये 93 ची गरज. आज आठवावं लागेल बॅटर्सला की जो विश्वास त्यांच्यावरती संघ मालकांनी दाखवलेला आहे ती प्रत्येक गोष्ट आज आठवावी लागणार आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. गतीमध्ये इकडे मात्र परिवर्तन. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जात आहे. डॉट बॉल तर डॉट बॉल, डॉट बॉल तर डॉट बॉल. मॅच वर मात्र पकड बनत चालली आहे. कारण की गेल्या 14 बॉलची कहाणी ही राहिली आहे की फक्त 4 धावा जे मात्र बनवू शकली आहे टीम रॉयल स्ट्रायकर्स सर्कल नंतर. कमी गतीने टाकला. याही वेळेस मात्र डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे लाजवाब. आयुष मदानी जळगावचा रायझिंग स्टार. बॅटर्सला इकडे मात्र प्रयत्न करावा लागेल. प्रेम द्विवेदी बऱ्याच वेळपासून आपण बघतोय नॉन स्ट्रायकर आणलाय. कमीत कमी त्यांना तरी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यावेळेस संपर्क कसा एवढा खास झालेला नाहीये. फिल्डर मात्र इकडनं येतील. सचिन पटेल जळगावचा मुन्ना शेख तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढती आहे. 4 बॉलमध्ये याही षटकात फक्त आणि फक्त 2 आलेले आहेत. 32 बॉलमध्ये 92 ची गरज. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. कायच सामना आणि कायच आयोजन, सगळं ओके मध्ये. यावेळेस काय दिशा से भटके तो पड़ेंगे फटके और प्रेम द्विवेदी के फटके बोले तो सबसे हटके. सिक्सर. रन संख्या मात्र इकडे वाढत असताना 44 धावा 3 गडी बाद. 31 बॉल 86 ची गरज आहे. जबरदस्त सामना, जबरदस्त वातावरण. असं वाटतंय जणू काही कोणी वानखेड्यावर मॅच बघताय का अहमदाबाद मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम वरती मॅच बघताय. सागर पार्कला सध्याच्या घडीला जर बघितलं तर स्टेडियमचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक आहेत. हलक्या हाताने यावेळेस मात्र टोलावलाय. धाव घेण्याचा प्रयत्न इकडे मात्र नकार दिला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी. षटकार जरी आला तरी काय झालं. 2 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केलाय. 1 गडी देखील बाद केलाय. नाव आहे आयुष मदानी. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. 5 षटकांच्या अखेरीस 44 5 ओव्हर 44 3 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 30 बॉल मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी मात्र 86 ची गरज. क्रिकेटचा खेळ आम्हा सर्वांचा लाडका खेळ. आज मात्र JPL मध्ये शेवटचे 30 बॉल, शेवटची काही मिनिटं आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर मैदानाला मिळालेलं हे स्वरूप मानवी समुद्र आज मात्र आपण बघू शकतो. जिथे बघाल तिथे फक्त प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. आणि हे क्रिकेट वेडे प्रेक्षक आहे. हे जळगावचे शुभचिंतक प्रेक्षक आहे. यांच्या मनामध्ये क्रिकेट चालतं. यांना चांगला सामना बघायचा आहे. नक्कीच जर बघितलं तर सध्याच्या घडीला मॅच मात्र आपण बघतोय. 5 ओव्हर 44 3 गडी बाद. 30 बॉल 86 ची गरज. हेमंत बेहरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार फुट लाऊंज यांच्या माध्यमातून राहणार आहे. स्वतः जर बघितलं तर संघ मालक बाहेर राहिला या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये खेळवण्यासाठी. तोच खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर. रफ्तारचा राजा. ओ हो 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 हो. आखूड टप्प्याचा बॉल सरळ मात्र जातोय कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना हेमंत बेहरे की फॅक्टर राहिलेत. हुकुमचा इक्का राहिलाय. जेव्हा जेव्हा मॅच असं वाटलंय समोरच्या संघात पक्षात जातीये तेव्हा तेव्हा यांनी मात्र मॅचला वळण दिलंय. याही वेळेस भन्नाट वेग पाहायला मिळतोय. रफ्तार से गिरफ्तार. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते हेमंतच्या माध्यमातून. या गोलंदाजीसाठी मात्र जाणले जातात हेमंत. सुरुवातीचे दोन्ही चेंडू मात्र इकडे निर्धाव टाकले गेलेत. याही वेळेसचा बॉल सिट्टी पिट्टी गुल. व्हाईट बॉलचा इशारा.
अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. 28 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र नक्कीच 85 ची गरज आहे. 28 बॉल 85. यावेळेस ऑफ केला इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू डायरेक्ट एक टप्पा सीमारेषा पार. 1-2 का 4. खोंडे बंधू ज्वेलर्स चौकार. प्रयत्न करावे लागणार आहेत बैटर्सला. जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त कि मेहनत किए बगैर हासिल तो तक तो ताज नहीं होते. अरे ढूंढ लेना अंधेरे में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. 21 बॉल 81. हो याही वेळेस पंच मात्र वळतील. वेग आहे, पण तत्पूर्वी जर बघितलं तर दिशा थोडीशी भरकटली आहे. व्हिवर्स गॅलरी पूर्णपणे भरलेली आहे. VIP लाउंज पूर्णपणे भरलेला आहे. मुख्य मंच पूर्णपणे भरलेला आहे. खुर्ची एकही खालेली नाहीये. काही प्रेक्षक खाली बसले, काही प्रेक्षक उभं राहिलेले आहेत. हा थरार आहे LCB चा. ही हवा आहे LCB ची, ही हवा आहे JPL ची. यावेळेस मात्र रडारच्या बाहेर सरळ मात्र डॉट बॉल, बॉलर टू कीपर. आज मात्र नक्की ज्या रीत्या वातावरण इकडे बनलेलं आहे, हाऊसफुल ब्लॉकबस्टर हे दोनच शब्द मात्र इकडे निघतात आहे. क्रिकेट प्रेमींनी जर बघितलं तर व्यापून घेतलंय सध्याच्या घडीला हे मैदान. 50 वर 3 स्कोर. क्रिकेटमय माहोल सध्याच्या घडीला बनला एवढ्या थंडीच्या वातावरणात देखील. 26 बॉल मॅच जिंकण्यासाठी 80 ची गरज. हेमंत बेहरे गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा बॉल रडार मध्ये काही आला नाही. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतील. क्या बात आहे. सचिन पटेल स्प्रिंट मात्र इकडे लगावली. धावस्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 7 आल्या त्या षटकामध्ये. शेवटचा बॉल मात्र या षटकात यायचा बाकी आहे. शेवटचा बॉल. हेमंत बेहरे पुरेपूर जर बघितलं तर या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. फायनल मध्ये नक्कीच जर बघितलं तर आतापर्यंत प्रभावशाली मारा. याही वेळेस स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 6 ओव्हर 51 रन 3 गडी बाद. शेवटचे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 79 ची गरज आहे. 24 बॉल 79. प्रत्येक गोष्ट आठवतीये जी मात्र गेल्या 5 दिवसांमध्ये आजच्या दिवसभरामध्ये झालेली आहे. LCB कडनं जर बघितलं तर आकर्षक गॉगल दिला गेला. द्वारकाई स्पोर्ट्स क्लब कडनं वैयक्तिक अर्धशतकासाठी इकडे मात्र बॅट दिली गेली. आज मात्र इकडे प्रत्येक खेळाडूची काळजी ठेवली. पाणी पुरवायचंय. पाणी हे इकडे घ्या, हे घेऊन जा. हे पाणी पुरवायचंय. आय गेस नक्कीच जर बघितलं तर फार वेगवार गोलंदाजी करतात आणि ज्या रीत्या इकडे थंडीचं वातावरण आहे, आय गेस थोडासा दम देखील तिकडे लागताना पाहायला मिळतोय. बट जबरदस्त कामगिरी देखील केली आहे इकडे हेमंत बेहरे यांनी या स्पर्धेमध्ये. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे या खेळाडूचं. शेवटचे 24 बॉल 79 ची गरज. चला मॅच ऑन करायचा आहे. 24 बॉल 79. हेमंत बेहरे मागचं षटक मात्र अतिशय चांगल्यारीत्या हाताळलंय. चोवीस बॉल 79 ची गरज असताना आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर लावला जाईल? प्रेम द्विवेदी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल मध्ये 24 वर हे षटक निर्णायक. या षटकात कमीत कमी 3 ते 4 मोठे हिट हे मात्र येणं गरजेचं आहे. 51 वर 3 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. रॉयल स्ट्रायकर्स कामगिरी करावी लागणार आहे. आठवावा लागणार आहे आतापर्यंतचा प्रवास. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळलाय बॉल. फिल्डर मात्र आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळेल. DP यांना यांचं देखील मागचं षटक फार जबरदस्त होतं. एक विकेटही त्यांनी त्या षटकात मिळवली होती. केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. तत्पूर्वी जर बघितलं तर 23 बॉल मॅच जिंकण्यासाठी 78ची गरज. प्रत्येक ती गोष्ट आठवेल या 23 बॉल नंतर जी गेल्या 6 दिवसांमध्ये आपण केली आहे.
स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू मात्र इकडे निर्धाव. फार मेहनत मात्र स्पर्धेसाठी राहिली आहे प्रत्येकाची. LCB बॉईज असो, WDZ टीम असो, अंपायरिंग टीम असो किंवा इतर ते सर्व व्यक्ती. शाहरुख लाली यांचंही कौतुक राहील ज्यांनी मात्र ही खेळपट्टी इकडे बनवली. त्यांचंही मात्र विशेष कौतुक झालं पाहिजे. त्या प्रत्येक व्यक्तीचं कौतुक झालं पाहिजे ज्यांनी मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यात मात्र नक्कीच आपला महत्वाचा रोल निभावला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 22 बॉल 78 ची गरज आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग 77 ची गरज आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र इथे दिली गेली आहे. 22 बॉल 77. शॉर्ट चेंडू त्याला मात्र पिच केलाय. प्रॉपर बॅडमिंटन हिट. सीमारेषा पार. नो बॉल, नो बॉलचा इशारा. 6 धावा षटकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सामना मात्र अजूनही संपलेला नाहीये. या षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है. अरे डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लढने वालों के कदमों में यकीनन सारा जहां होता है. ॲज अ आयकॉन म्हणून जो भरोसा दाखवला होता प्रेम द्विवेदीवर, तो भरोसा आज मात्र पुरेपूर यांना इकडे खऱ्यात उतरावं लागणार आहे, सत्यात उतरावं लागणार आहे, सिद्ध करावं लागणार आहे स्वतःला की काय माझ्यावरती एवढा भरोसा दाखवला आहे. 22 बॉल मध्ये 70 ची गरज आहे आता. यावेळेस मात्र कमी गतीने टाकलाय बॉल. संपर्क मात्र एवढा खास होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगला चेंडू इकडे हाताळला गेला. 60 वरती 3 स्कोर. 21 बॉल मॅच जिंकण्यासाठी 70 ची गरज. 21 बॉल 70 रन. जबरदस्त वातावरण, हाऊसफुल, सुपरहिट आयोजन. यावेळेस वेग धारण केलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र इकडे काही खास होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. DP यांना खरंच कौतुक करावं लागेल. या मोठ्या मॅच मध्ये जी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी त्या षटकातील. 20 बॉल 70. 20 बॉल 70. इथून पुढचं मात्र समीकरण आहे. यस, एक बार 2 बॉल बाकी आहेत. यस, 2 बॉल बाकी आहे, बरोबर. 20 बॉल 70. 24 मायनस 4 20. थोडासा इकडे मात्र आता नो बॉल, आता नो बॉल. पंच मात्र इकडे कळवतात आहे. पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय. धावस्वरूपी एक धाव देखील इकडे जोडेल आणि फ्री हिटचा कॉल देखील जो मात्र इकडे दिला जातोय. प्रेम द्विवेदीला या फ्री हिट युटिलाइज करावे लागतील, कारण की इथून पुढे जर बघितलं तर फक्त मोठे फटके खेळणं हे एकमेव जर बघितलं तर ऑप्शन आहे. 20 बॉल 69. पुढचा बॉल. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना निर्धाव चेंडूने षटक पुढे जात आहे. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. 61 वर 3 स्कोर. जबरदस्त जबरदस्त एन्जॉय करताय या स्पर्धेचे बॅनर स्पॉन्सर मयुरेशजी चौधरी. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर खुश आहेत. यस भाई, दादा, बाबा 2 मिनिटं साईडला येऊन जाणं. कसं आहे, थँक्यू. हे क्रिकेट वेडे प्रेक्षक आहे, हे प्रत्येक गोष्ट ऐकतात. 19 बॉल मध्ये 69 ची गरज. शेवटचा बॉल. हलक्या हातांनी सन्मान दिला. इथे देखील फक्त ढकललाय. समजतं का, घडलं काय एक्झॅक्टली ते समजायला इकडे मात्र मार्ग नाहीये. रन संख्या मात्र इकडे आपण बघतोय एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. मॅच जातीये शेवटच्या 3 षटकांमध्ये. शेवटचे 18 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 68 ची गरज. जेठाबाई देखील इकडे आता गरबा करतात आहे. हळूहळू जर बघितलं तर त्यांच्या आवडीचा संघ मात्र इकडे पकड बनवतोय. बट कमबॅक करावं लागेल. प्रेम द्विवेदीला कॅल्क्युलेट करावं लागेल. 18 बॉल मध्ये 11 षटकार. इथून पुढे मात्र फार महत्वाचे आहेत. 18 बॉल 68 ची गरज आहे. 11 षटकार नक्कीच काही ना काही कमाल इकडून मात्र करून जातील. चला बॉलिंग मार्कवर आता मात्र पुढच्या षटकात. आता ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एकीकडे प्रेम तर दुसरीकडे हेमंत. यावेळेस संपर्क झालेला नाहीये, संपर्क झालेला नाहीये. फुलल्यांचा बॉल होता, चांगल्यारीत्या त्याला अडवलंय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना. इंग्रजांनी भारतात आणलेला हा क्रिकेटचा खेळ आणि कधी आपण या खेळाचे एवढे दिवाने झालो कळलं देखील नाही.
अधीन गेलोय आपण क्रिकेटला आणि याचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे JPL JPL JPL. फलंदाज मात्र बाद. OUT विकेटचं पतन. आणि हा मुवमेंट आहे. क्या बात आहे. किरण कोहली आणि त्याचबरोबरने कार्तिक बाटुंगे. जबरदस्त. बघा हार जीत आपल्या जागेवर आहे बट हा मित्रपणा. किरण भाऊ मागच्या वर्षी देखील हाच गोलंदाज होता, फलंदाज होते तुम्ही, बट या वर्षी दोघेही आतमध्ये गेलेत हेमंत बेहरे सोबत सेल्फी काढण्यासाठी. हे दिले क्रिकेटने, हे मित्र दिलेत आपल्याला क्रिकेटने. एक वेळेस तुम्हाला तुमच्या रक्ताचे नाते सोडून जातील, एक वेळेस तुमचे संकटात असल्यावर तुमचे रक्ताचे नाते तुमच्याकडे पाठ फिरवतील, बट क्रिकेटने दिलेले मित्र कधीच पाठ फिरवणार नाही. याचं परिपूर्ण उदाहरण म्हणजे कार्तिक बाटुंगे, हेमंत बेहरे आणि किरण कोहली. फुललेंचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. 15 बॉल 67 ची गरज. दांडे भाऊ डीजे वाले साऊंड वाले दांडे भाऊ जिथे कुठे असतात इकडे संपर्क करा. साऊंड वाले दांडे भाऊ. स्विंग अँड मिस. पंचांचं मात्र बोट आकाशाकडे. बॅटची लागतीये कड. विकेटचं होत आहे पतन. फलंदाज मात्र इकडे बाद आहे. साऊंड वाले दांडे भाऊ जिथे कुठे असाल इकडे संपर्क करा. विकेटचं मात्र इकडे पतन होताना पाहायला मिळतंय. बॅटची कड लागली आणि चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातात. 14 बॉल 67. हेमंत बेहरे यांच्या विकेटसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आहे फुट लाऊंज कडनं. 14 बॉल 67 ची गरज. 14 बॉल 67. चला शेवटचे 14 बॉल आणि 67 हे मात्र समीकरण आहे. जेठाबाई आणि यावेळेस काय वेगाने सरप्राईज केलंय. शेवटचा बॉल. हेमंत बेहरे यांचा या JPL चा शेवटचा बॉल आहे. एकदा जोरदार टाळ्या हेमंतच्या स्पेल साठी होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली आहे जळगाव एक्सप्रेस. जबरदस्त कामगिरी जळगाव एक्सप्रेसची या स्पर्धेमध्ये. नॉकआउटच्या तिन्ही सामन्यात गेम चेंजरची भूमिका. याही मॅच मध्ये 2 षटका हाताळली, 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी इकडे मात्र बाद केलेत. 12 बॉल 67. सामना मात्र झुकलेला आहे, पारडं मात्र झुकलेलं आहे. जे प्रेक्षक आता बसलेले होते ते मात्र आता उठून उभे राहिलेले आहेत, कारण की शेवटचे 12 बॉल आहे JPL चे. काही प्रेक्षक मात्र नक्कीच आपल्या खुर्च्या देखील आता सोडतात आहे. बट JPL चा थरार, अविस्मरणीय स्पर्धा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र इकडे झालाय. मंगेश पाटील. हेलो. क्या बात है लीला भाऊ, आप ही शक्तिमान हो. गंगाधर नहीं, लीला भाऊ ही शक्तिमान है. हे बघा शेवटचे 11 बॉल आणि 67 ची गरज आहे आता. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न. बॉलर टू कीपर मात्र चेंडू जातोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 10 बॉल 67 रन. 1-1 डॉट बॉल, 1-1 चांगला चेंडू. सध्याच्या घडीला मात्र पकड मजबूत करतोय. याही वेळेस मात्र बॅट चालवली बट संपर्क झालेला नाहीये.
हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. चला गोलंदाजी मार्कवर मंगेश पाटील निर्धारित आपले चेंडू हाताळत असताना विकेट आली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. काय कमालीची स्पर्धा घडली आहे, काय कमालीचा सामना घडलाय. 63 वर 7 आहे स्कोर, बट रॉयल स्ट्राईक. यावेळेस हलक्या हातांनी टॅप करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. तिकडे मात्र एक धाव मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 विकेट मंगेश पाटीलने घेतल्यात. 8 बॉल 66, 8 गेंदे 66 रन. रॉयल स्ट्रायकर्सने देखील फार जबरदस्त क्रिकेट खेळलाय. हा देखील संघ आपण बघतोय थ्रू आउट दी टुर्नामेंट एक अशी टीम जिच्यामध्ये मोठे नावं नाहीये, एक असा संघ जो मात्र त्यांच्या मित्रांमध्ये एका हाताचे 5 बोट घेऊन बनलाय, तोही फायनल पर्यंत मजल मारतोय. रॉयल स्ट्रायकर्स देखील इकडे मात्र कौतुक झाली पाहिजे, त्यांची देखील पाठ थपथपली गेली पाहिजे. 7 बॉल 66 ची गरज आहे आता. आणि इकडे मात्र काय टो एंडला लागतोय आणि जाता जाता खोंडे बंधू ज्वेलर्स चौकार इकडे मात्र स्कोर काढवा लागणार आहे. मानाची JPL, LCB बॉईजची JPL, शेवटचे 6 बॉल, शेवटचं षटक या JPLचं आता मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाणार आहे. ढोल ताशांच्या नगाड्यात सध्याच्या घडीला जल्लोष करते फुट लाउंज फायटर्स, कारण की मॅच वरती पकड बनलेली आहे. परागजी बेदमुथा यांच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जातीये. यावेळेस हो काय फटका आहे, लाजवाब. हालांकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर 4 धावा मिळतील, रन संख्या मात्र वाढेल. 72 वर 7 आहे स्कोर, 5 बॉल 58 रन. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फार वाट बघितली आहे या मोमेंटची फुट लाउंज फायटर्सने. याही वेळेस स्लॅश केलाय. इथे देखील क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 73 वर 7, 4 बॉल यायचे बाकी आहेत आता. शेवटचे 4 चेंडू. जळगाव प्रीमियर लीग ॲट हिज बेस्ट. खरा बॉल आणि याही चेंडूला मात्र इकडे भिरकावू शकले नाही. हालांकी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. काय स्पर्धा, काय आयोजन, काय ही गर्दी. खचाखच सध्याच्या घडीला भरलेलं मैदान आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉल 56 रन सध्याच्या घडीची स्थिती आहे. मॅन इन पिंक. फार वाट बघितली आहे फुट लाउंज फायटर्सने या मुवमेंटची. आज मात्र ती रात्र उजाडली आहे की हा संघ मात्र एका टायटल पर्यंत पोहोचतोय. आडव्या बॅटने इथे देखील हवाई हल्ला आणि षटकार मात्र स्कोर कार्डवर लागेल. 3 बॉल शेवटचे यायचे बाकी. 50 ची गरज. 3 बॉल 50. प्रत्येक जण इकडे मात्र सध्याच्या घडीला जल्लोषाच्या मूड मध्ये आहे. फक्त आणि फक्त 3 चेंडू पडायची वाट आहे. आज ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळ केलाय, किरण कोळी यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. बॉल द्या, बॉल द्या. आला गेला. एवढंच मात्र या स्पर्धेत ऐकायला मिळालंय. जेठाबाई यांनी मात्र देखील आपली कामगिरी फार सुंदर केली आहे. बॉल सांभाळण्यापासून मॅन ऑफ द मॅच, बॅट देणं असो, सर्वांचं कौतुक झालं पाहिजे. खूप साऱ्या आठवणी या वर्षीच्या JPL मध्ये आपल्याला मिळाल्या आहे. तर चला तर मग काय, एक धाव मिळाली आहे. 2 बॉल बाकी आहेत. फुट लाउंज फायटर्स शेवटचे 2 बॉल. फार वाट बघितली या टायटलची परागजी बेदमुथा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. तब्बल 830 षटकार आणि 831वा षटकार लागला या स्पर्धेचा. तर चला तर मग काय मंडळी, शेवटचा बॉल. LCB ची स्पर्धा, JPL चं आयोजन.
फुटलाउच फायटर्स शेवटचा बॉल. पावला आता हळूहळू वळतात आणि याच बरोबरीने फुटलाउच फायटर्स आर थ्रू नाव. लढायचं ठरवलं मग मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब स्वतःच्या हाताने घडवायचंय मला. माझं नशीब स्वतःच्या हाताने घडवायचंय मला. जबरदस्त फायनल, पैसा वसूल स्पर्धा, पैसा वसूल मॅच. हेमंत बेहरे, ऋषभ दुसाने, परागजी बेदमुता, मंगेशजी पाटील फार वाट बघितली आहे यांनी या टायटलची. गेल्या 2 वर्षांपासून जर बघितलं तर सातत्याने नजरा मात्र यांच्यावर लागतात आहे. अपेक्षा यांच्याकडनं ठेवल्या जातात आहे आणि या स्पर्धेत मात्र अपेक्षेची केली आहे पूर्तता. आणि सामना इकडे मात्र जिंकलाय आणि ही मानाची, सन्मानाची, चौथ्या पर्वाची JPL ची ट्रॉफी जातीये फुटलाउंज फायटर्सला. अभिनंदन. ओव्हर टू बॅटिदा. चला तर फुटलॉन्ज फायटर फक्त एकटी जिंकलेली नाहीये मित्रांनो. जिंकलेलं आहे जळगाव शहराचं क्रिकेट. प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. ऋषभ दुसारीने स्वतःचं बलिदान देत हेमंत बेहरेला संघात आणलेलं होतं आणि कुठेतरी हेमंत बेहरेचा इम्पॅक्ट कामात आलेला आहे. त्यानंतर सर्वात जास्त कौतुक करावं लागेल रॉयल स्ट्रायकर या संघाचं. मागचे 4 वर्ष झाले हा संघ धडपड करत होता आणि एकही स्टार खेळाडू संघात नसताना त्यांनी चांगल्या चांगल्या संघांना धाराशायी करत अंतिम फेरीत धडक मारलेली होती. ठीक आहे, क्रिकेटचा सामना आहे, 2 संघ खेळतील, एक हारेल एक जिंकेल. परंतु मित्रांनो, हारलेल्या संघाने जरी विजेतेपद पटकावलेलं नसलं तरी दर्शकांची, जळगावकरांची, जळगाव क्रिकेटची मन त्यांनी जिंकलेली आहे. वेल डन रॉयल स्ट्रायकर. आणि अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे आयुष मदानी. बघा, संघाला गरज असताना मंगेश एक आत्मघातकी धाव घेताना धावबाद झालेला होता. त्यानंतर सलामीवीर महेश दीक्षित सुद्धा चांगली सुरुवात